काय प्रकरण आहे? 15 तारखेला पोलीस स्टेशन पैठणी येथील पाटेगाव गोदावरी नदीचा जो पूल आहे त्या पुलाच्या खाली जे नदीपात्र आहे त्या ठिकाणी एक अनोळखी इसमाचा मृतदेह आहे अशी माहिती मिळाली. त्या माहितीवरून पीआय पैठण त्याच्याबरोबर एसडीपीओ आणि एलसीबी पीआय तात्काळ तिकडे रवाना झाले आणि एकंदरीत दिसता परिस्थितीमध्ये असे दिसले की त्या व्यक्तीला कोणीतरी मारून टाकून गळा आवळून रस्सीने त्याचे हातपाय बांधून एका गोणीमध्ये टाकून फेकून दिले होते. त्या अनुषंगाने सीआर नंबर 440/25 BNS कलम 103(1) 238 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आणि तसेच पोलीस स्टेशन तसेच एलसीबीचे तपास चक्र जे आहे ते फिरू लागले. ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा चॅलेंज होता की ती व्यक्ती त्या गावातली नव्हती, कोणी त्याला ओळखणारं नव्हतं. अंगावर असलेले जे काही कपडे असतील त्याच्यावरून कुठलीही त्याची आयडेंटिटी एस्टॅब्लिश होत नव्हती. त्या अनुषंगाने मग संभाजीनगर ग्रामीण जिल्हा व्यतिरिक्त आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यांमध्ये जी काही मिसिंग आहे त्या अनुषंगाने तपासाकरता 3 टीम्स सगळीकडे रवाना झाल्या. त्याच दरम्यान शेगाव पोलीस स्टेशन अहिल्यानगरमध्ये तिथं माहिती घेत असता आमचे बहुरे कॉन्स्टेबल आहे त्यांनी पोलीस स्टेशनच्या सबजेलमध्ये एक मर्डरचा आरोपी होता त्याला सहज दाखवलं त्याचा फोटो त्या डेड बॉडीचा आणि त्यांनी त्याला ओळखलं. त्याचं म्हणणं होतं की सदरची व्यक्ती ही पाटेगाव गदेवाडी या ठिकाणची व्यक्ती आहे आणि त्याचं नाव कृष्णा पंढरीनाथ धनवडे असे आहे. त्या अनुषंगाने मग लगेच ह्या सर्व टीम ज्या आहेत त्या गदेवाडी या ठिकाणी गेली. तिथं जेव्हा अधिक तपास केला असता असं लक्षात आलं की हा मुका बहिरा आहे, त्यामुळे त्याच्याकडे कोणताही मोबाईल सुद्धा नव्हता. तो मोठा सगळ्यात दुसरा चॅलेंज होता. परंतु आमची टीम बिलकुल मागे लागून त्याचे सगळे नातेवाईक शेजारी पाजाऱ्या बरोबर विचारपूस करत होते आणि त्या दरम्यान ही माहिती मिळाली की हा जो मयत व्यक्ती आहे ह्याला 3 बायका होत्या. तिन्ही बायका त्याच्या त्रासाला सोडून पळून गेल्या होत्या. हा दारुडा होता. त्याच्या घरच्यांना सुद्धा म्हणजे त्याचे आई वडील म्हातारी आई वडील त्याची एक परित्यक्ता बहीण त्याचबरोबर भाची हे सगळे त्या घरात राहायचे तिथं आणि त्यांना हा नेहमी मारहाण करायचा, बेदम मारायचा. या सगळ्या अनुषंगाने कुठेतरी या गुन्ह्यांमध्ये घरच्यांचाच कोणाचा हात आहे का याच्या अनुषंगाने तपास केले असता नंतर कन्सिस्टंट इंट्रोगेशन मध्ये हे लक्षात आलं की ती जो मयत आहे त्याचा भाचे जावई आहे ज्याचे नाव सागर रामेश्वर केसापुरे. हा सध्या भिवंडी देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथे राहतो. हा त्यांचा जावई. त्यांनी सदरच्या व्यक्तीचा त्याच्या मित्र आणि भावाच्या मदतीने खून करून रात्री 13 तारखेच्या रात्री त्याचा खून करून त्याला गोण्यामध्ये बांधून मोटरसायकलवर घेऊन या पुलाखाली त्याला डंप करून मारून टाकले होते. आरोपीला कुठे पकडले? हे आरोपी जे आहेत ते पळून गेले होते आणि देऊळगाव राजामधून त्यांना टेक्निकल अनालिसिसच्या आधारे आणि इन्फॉर्मर्सच्या मदतीने आम्ही देऊळगाव राजावरून अटक केलेली आहे. त्याच्यामध्ये त्याचा विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वी पुन्हा असाच प्रयत्न सुद्धा केला होता, परंतु त्यांनी त्यांचा गयावया केला, त्यांच्याकडून माफी मागितली, त्यामुळे त्यांना थोडस त्याच्यावर दया आल्यामुळे त्याला सोडून दिलं. परंतु त्याच्या वागण्यामध्ये नंतरही काही फरक पडला नाही. तर पुन्हा तसाच दारू पिऊन त्यांना घरच्या लोकांना मारायचा म्हणून यावेळेस त्यांनी काटा काढण्याच्या अनुषंगाने 13 तारखेला रात्री रस्त्याच्या मदतीने त्याचा गळा आवळून त्याला मारून टाकलं. त्यानंतर त्याचे हातपाय बांधून त्याच्या चेहऱ्यावर एक कपडा बांधून पूर्ण प्लास्टिकच्या गोणीमध्ये रॅप करून त्याला फेकून देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये 3 आरोपी आहेत. पहिला आरोपी ज्याला मी सांगितलं सागर रामेश्वर केसापुरे, वय वर्ष 20, देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा. त्याचा मित्र ऋषिकेश सखाराम गायकवाड, हा राहणार दुधड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि त्याचबरोबर एक विधी संघर्षित बालक सुद्धा आहे. 3 जण आहेत. हा ड्रायव्हर होता. आरोपी जो आहे हा ड्रायव्हर होता.